असे लेकरं पैदा ना करू. त्याला 2 लेकरं आहे तरी पण सायकल खेळून राहिला लहान पोरं आहे. त्याला तर येते तुला. तर जय श्रीराम भावांनो. तर आजच्या आपल्या एका ब्लॉक मध्ये स्वागत आहे तुमचं. म्हणजे आपण आज पुढे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे आपण नाही का याला खाली गेलो आणि आपण याला आलतो तुमसरला भरायला. तर आपल्या गाड्या लोड करायच्या आपल्याला. तर मी मस्त गाडीत हवा भरून राहिलो. म्हणलं पहिले हवा वगैरे भरून गाडी भरायला लावायची. तर तुम्हाला दाखवतो आता गाडी कुठं भरायला लावायची काय. तर चला भेटूया हवा भरून झाल्याच्या नंतर. बर बर काय लिहिलं होतं मग काय भावना गाडी झाली आमची भरून. तर ह्यो पाहिला का, ह्यो अन्या हुशार अन्या आहे तो. अरे एक आडा घे ना आधी. जीवनात सगळं करा असे लेकराचा का त्याच्याकडे गिरा काय म्हणला वाटून दे सगळ्यांना. परत ठीक आहे. रांडाच्या याला घे. अरे रांडाच्या हँडल मार पाहिजे. जीवनात इकडे का जीवनात सगळं का जीवनात सगळं करा पण असे लेकरं पैदा नका असे लेकरं पैदा ना करू. त्याला 2 लेकरं आहे तरी पण सायकल खेळून राहिला लहान पोरं आहे. त्याला तर येते तुला नाही नेत मला. मग इकडे कोणाला खेळतोय मी. डिंग 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 2 लेकराचा बाप आहे हो. काहीची अक्कल नाही. चप्पल 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 चप्पल. 2 लेकरं आहे 2. त्यापा मग काय पुढल्या पार्किंगला गाडी आणली. मागं लावली होती. हे वेस्ट बंगालला सुद्धा संगनमेर भरलेला आहे. आता मस्त स्वयंपाक खाणून राहिला तो. तर आपल्याला जायचं काटा करायला. ते येऊ राहिला साहेब. काटा बिटा करून घेऊ. मस्त महिना धुवून काढले काय क्लीन क्लीन विषय फुल. इथं मारावं लागायची नाही का परत एकदा. मग काय भावना चाललंय आता काटा करायला. एंगेशराव उठून बसलेला आहेत. मग म्हणलं काटा करून घ्यावं आणि टपकन बिल घेऊन मारावं. आणि पोलीला राहिला काय दम निघा नाही पाहिलं का कसं घुसू राहिला. तसं काय हे घरी तर हे बी काटा करायला आलता. पुढं टमटम लावलेला काट्याला. आणि त्याच्यात आमचा इशू चालू आहे. म्हणजे इतका बेकार गरमत आहे. त्याला गरमत आहे का नाही विषय खोल. आणि हे पाहिलं का आपला लुक कसा आहे विषय खोल. आमचे केस यायलाच लागतंय. ते पण कुठं नागपूरला. आम्ही पण आलोय तुम्ही पण या. काय माझ मोडून घ्या. माझ जर मोडायचा 100% नागपूरला या. आणि नसं यायचं तर आमच्या सगळं या. मग काय एक तर ऊन लई गरमट लई. आणि ऊन म्हणजे कसं ऊन दिसून नाही येत. वर आवडत क्वालिटी आहे. पण गरम आता कसं. चला मग काय काटा करून घेऊ मस्तपैकी. बिल वगैरे घेऊन डायरेक्ट वारा हो इथून. मग काय भावांनो मस्तपैकी बिल भेटलंय. आता गाडी तिकडे बाहेरच लावली होती. गाडीवाला मग काय भावांनो निघलो होतो मस्तपैकी. आता बिल वगैरे घेऊन आता फक्त डिझेल टाकायचं आहे. आता इथं कुठं थांबून पाहिला जार भरून घेऊ गार पाण्याचा मस्त. आता ऊन लईच पडलेलं आहे. तर तो इथं कुठं जारवाला दिसतो का हाय काय नाही समोर थांबलाय. तर असला जार तर घेऊ भरून नाही का. काय भावनो आलतो डिझेल टाकायला. यावा असे साडे करते आहे का.
मला टेन्शन जर संपलं तर मग पचका इतका दामटी जाऊन रॉंग साईडला म्हणलं इकडं टाकू सर भेटू आलं तू खर्च. तुमचं काय म्हणणं आहे या बाबतीत? मग काय भावांना फायनली आलतो आपण समृद्धी महामार्गावर. भाऊंचं काय म्हणणं आहे भाऊ? नमस्कार भावा तुमचा लाडका अक्षय. तर आम्ही आता समुद्राला आलेलो आहे. आता वाजलेले किती आहे? 7 मिनिटं. तर आपली गाडी पुढं आहे आपण माग आहे. तर काय विषय नाही आपला माल आहे संगमनेर. तर संगमनेर खाली करून आपली गाडी वन डे रिटर्नला होणार आहे. त्याच्यामुळं आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि आपले ब्लॉग पूर्ण बघायचा. स्किप वगैरे करू नका म्हणजे तुम्हाला कळाल व आपल्याला कसं आहे काय म्हणजे ना अपडाऊनला कशी गाडी चालती काय. तर बऱ्याचशा भावांची कमेंट अशी आहे का तुम्ही भाडं सांगत नाही. भाडं आपल्याला नाही का संगमनेर ते नागपूर समजायला लागतं काय 40,000 रुपये आणि जाताना 25,000 रुपये असा रेकॉर्ड होता आपला. तर अशा हिशोब म्हणजे आपण एवढा हिशोब करीत नाही का. तर हे सगळं भाडं वगैरे आपल्या मोठ्या शेटच्या अकाउंटला जातं. आपण काही डोकं लागत नाही. आपला फक्त डिझेल टाकी फुल ₹7 एवढंच अपडाऊन करायचं फक्त. बाकी काही डोकं लावायचं नाही. फास्टॅग डिझेल या रोड खर्च किंवा फक्त आपल्याकडे राहतो. बाकी सगळं नाही त्याचे भाडं बिडं शेटच्या अकाउंटला जातं. तर जे आपलं जाताना आपण भाजीपाला भरून जातो समोर भाजल त्याचं फक्त कॅश भाडं भेटायचं म्हणजे माझ्या 40,000 भाडं 3,000 इनाव 4,000 इनाव असं राहतं. नागपूर म्हणलं तर 35 पुढं गेलं तर थोडं मग वाढतं नाही का 1,000 रुपये वाढतं अशा हिशोबाने. तर याच्यापेक्षा भारी अपडेट तुम्हाला लागत असेल तर आपल्या चॅनलला 100% लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला तर इथून पुढं अजून अपडेट नवीन भेटत राहणार आहे. तर हा ब्लॉग पूर्ण बघा. चला बाय सगळं. मग काय भावांनो आलतो आता पुलगावच्या पंपावर. पुलगावचा पंप पलीकडे अलीकडे साईडला गाड्या लागलेल्या आहे इकडं. तर आपल्याला जेवायचं हा कर मग. तर माईन आपल्या इकडंच पार्किंग होणार ह्या रॉंग साईडला. तर आपण आता जेवण करून येऊ मस्तपैकी. तर एम संपत का नाही. तर एम का डुप्लिकेट वगैरे आहे आणि संपत नाही चालू आहे चालू 3M ओरिजिनल नंबर इथे आहे त्याचा चेक करू शकता नाही का तुम्ही. चल हा हे पाहिलं का. आपल्या काय कामाची ती गेली. अरे गेली का तर आपली अंगाबाईची बॉडी कडक मध्ये. तर असा काही विषय नाही. तर आपण थांबलेलो आहे शेलो बाजार एक्झॅक्टला महिना लावलंय साईडला. तर हे आज काय दिसा नाही हो खिशा माहित नाही कुठं आहे काय नो. आपण लावली महिन्याला रस्त्याच्या काढायला म्हणले तर चहा बी घ्यावं. शेलो बाजारला चहावाला नाही. चांगलेच तापलेले. कसा आहे फोकस लाईटिंगचा उजेड बिजेड. मक्कर पोट भर जेवलोय तसं दिसतंय. मग हत्यार पाठीमागून सुद्धा टॉप फक्त रेडियम बिडियम खाली रबर पाहिजे एखादा. तर जाऊ पुढं दमादमाने. त्याला टाइम लागत असतो पुढे याला एंगेश्वर. तर पब्लिक आपली दुसरी गाडी आलेली आहे भरून. तर ती पण काय आलेली आहे फ्लावर. काय भरलं याला म्हणतात कोबी रायडर.
म्हणले 87 बल्ल्या टाकून पुढं हे हिंगऱ्या बंधू हा कसं आहे हत्यार ओके वय नात करती काय राहुल वो क्या बोलते वीर कब कबड्डी तुम्हारा हा खाना पिना दे बार पाहू जाऊन चल चलो एंगेश अण्णा आपली गाडी पलीकडे उभा आहे तिकड पलीकड गवत तर पब्लिक तुम्हाला दाखवतो आम्ही आता रस्त्याच्या मध्ये आहे दोघं पण तर ह्यो आपला समृद्धी एक्सप्रेस महामार्ग तर याच्यातून आता आम्हाला रस्ता पलीकडे क्रॉस करायचा आहे तर याच्या एवढं गबाळ आहे पाहिलं का असं गवत आहे इचू काट्याचं इथून पळत जावं लागत आपण आलेलो आहे अलीगड आपल्या गाडीपाशी तर आपली महिना गेली भरून आपण पण जाणार आता नाही का डायरेक्ट एक्सप्रेस मध्ये चला मग काय थांबू नका आता रात्रीचे वाजलेले 12:37 मला लागेल पाहुणे वाटते उघडा कपडे बोलचे लय नमुने भाऊ नमुने आता पाहता भेटायचे नाही तुम्हाला नाही का ऐका नाही आमचे येडे नमुने यायला लागतंय ते पण कुठं समृद्धी एक्सप्रेसला या मग लवकरच भेटू आपण कुठं ना कुठं जालन्यापासून म्हणजे सिन्नर पासून तर नागपूर पर्यंत कधी गाडी भेट होणार आपली 100% आणि याला पण तुम्ही कुठं पण पाहू शकता आपल्या संघात राहणार हा यंगेश कुमार म्हणजे याचं नाव खरं यंग नाही याचं नाव ओरिजिनल नाव नाही का सिद्धू कसबे हे का आम्ही टाइमपास त्याला म्हणतो मैत्रीच्या खातीर नाही तर काय तुम्ही माणसा त्याला समोर भेटले तस नका काय करू याचा व्हिडिओ घेऊ आपण थोडा नाही का कसं आहे हत्यार चला मग भावांना आता टाइमपासले झालेलं आहे काय हे नाटक करण्यात मजा नाही कुठं गेलो काय कुठं थांबलो का तुम्हाला नाही का सगळ्यांचे तोंड दाखवतो परत एकदा सगळ्यांचे म्हणजे त्याचं याचं पहा माझं पहा आणि तो पक्का उघडा आहे बिंद पांडेलवर आहे पुढला एक जण टावेलवर आहे एक जण नाही का याच्यावानी बसलेला सेम टू सेम असा एक जण टावेलवर बसलेला आहे का तर या साईडला एवढी आहे ना तुम्हाला सांगतो लय बेकार तर यायचंच असं तर नागपूरलाच या बाकी पुढे जाऊ नका तुम्ही नागपूरला जरी आलं तरी तुमचा चांगलाच घाम निघणार आहे आणि जर नागपूरपेक्षा जर बेकार जायचं तर अहमदाबाद फक्त तर अहमदाबादला जर जायचं असेल तर म्हणजे नाही अनुभव घ्यायसाठी तुम्हाला म्हणजे असं काहीतरी थोडंफार का आहे ना म्हणजे तर आपल्याला नक्की तुम्ही कमेंट करा तुम्हाला अहमदाबादला घेऊन जातो कसं वातावरण तिकडनं दाखवून आणतो एकदा नाही का
का आपण आलेलो आता संभाजीनगरच्या जवळ जवळ. तर काय मग आता इथं वाजलेले आपल्याला 2 वाजले. पुढं चाललाय मी चाललायच्या मागं आमचा निवांत ड्युटी. तर चला मग काय दमादमाने काय ना चलत राहू. आता काय नाईटचं काम आहे म्हणलं होतं दमाने चलणं ते. तर आपलं लोकेशन राहिले अजून तेवढं. तर तुम्ही म्हणत असं समृद्धीला सुद्धा लोकेशन लावून चालतो तसं काही विशेष नाही आहे. काय आलं मी फक्त चेक करतो किती राहिलं काय. चेक केलं ते तसंच ठेवलं नाही का. तर चला मग काय चलू मग काय पब्लिक आलतो संभाजीनगरला. तर गाड्या लावल्या आम्ही साईडला इकडे एक लावले. म्हणलं इथं मस्तपैकी चहा घ्यावा. आपली मंजुळा इकडं आहे. चहाची टपरी आहे समोर. आणि समोर ते टनल त्या टनल मधून जायचं आपल्याला. आता मस्तपैकी चहा वगैरे घेऊ मग निघू इथून. लयच थंडी वाजू राहिली बेकार. मग काय भावानं आलतो आपण आता शिर्डीच्या जवळ. म्हणजे शिर्डी एक जे तिकडं आहे आणि इकडं पाठी सुद्धा आहे शिर्डी कोपरगाव. तर आपण थांबलो तिथं. म्हणलं जरासं थांबावं 2 मिनिटं. आणि त्याच्यात पाऊस चालू एकदम डेंजर. बरसात मौसम. मोर आठवतो इकडं मोर. चला मग काय निघू. आता भरपूर पाऊस यायला लागला. माझ्या नाही का. मग काय भावानो आपण आलेलो आहे आता सिन्नरला. तर नॅशनल हायवे 60 एकदा व्हायचं होत्या. तर हे सिन्नरचं एक पॉइंट. तर आता आपण काय खाली उतरलोय. टाटा बाय बाय समृद्धी. जॉईन विथ नॅशनल हायवे 60. ते म्हणताय खालच्या रोडला जॉईंट होणार तुम्ही. इकडे काय हो इकडे समृद्धी सोडला. टाटा बाय बाय. चलिए अभी हम नीचे वाले रोड पे. काय भावांना आता घेतली होती आतमध्ये काच्याला. हे संगमनेरचं गोडाऊन तांदळाचं. यो काटा आणि काट्याचं ऑफिस कसं काय महिना. आता झोपत उठलेले भाऊ. हो झोपला मध्ये गाडी तर नाही तर गाड्या नाप घेतली. पण नसतो ना